वेगवेगळ्या समाज घटकांच्या विकासासाठी राज्यामध्ये वेगवेगळी महामंडळं आहेत आणि याच महामंडळांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे ती कामं केली जावीत आणि ज्या उद्देशानं ही महामंडळं तयार करण्यात आली आहेत तो उद्देश सफल व्हावा अशी खरं तर अपेक्षा आहे। मात्र सध्या ही महामंडळच डबघाईला आली आहेत का असा एक प्रश्न पडलाय आणि याचं कारण म्हणजे मराठा समाजासाठी तयार करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातल्या कर्जदार तरुणांना व्याजाचे हप्ते मिळणं सध्या बंद झालेलं आहे आणि याचमुळे कर्जदारांची डोकेदुखी आणखी वाढली आहे। बघूया। मराठा समाजातल्या तरुणांना उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून राज्य सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली। मात्र आता त्यातून उद्योगांसाठी कर्ज घेतलेल्यांना व्याजाचे हप्तेच न मिळाल्यानं डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे। उद्योगासाठी 15 लाखांपर्यंतचं कर्ज तरुणांना उपलब्ध करून दिलं जातं। लाभार्थींनी 3 महिने हप्ते नियमित भरले की त्यावरच्या व्याजाचा परतावा त्यांना दिला जातो। मात्र गेल्या वर्षभरापासून हा परतावा नियमित वेळेत मिळणं बंद झालंय। त्यामुळे आता कर्ज घेतलेल्या तरुणांना सावकाराचं दार ठोठावण्याची वेळ आली आहे। अण्णासाहेब पाटील महामंडळ या संस्थेकडून 2024ला 5 लाख रुपये घेतले होते। त्याच्यातले मी आतापर्यंत 3 लाख रुपये फेडत आणलेत, पण आता ह्या वर्षापासून त्यांचा व्याजाचा माझा परतावा आहे तो परतावा 4 ते 5 महिन्यापासून आलेला नाही। त्यामुळे आता इथून पुढे आम्हाला हप्ते भरताना अडचण येत आहे। मी गोट्यासाठी प्रकरण घेतलेलं होतं। मग मी म्हणजे स्वतः मी वेळेवर हप्ते भरतोय, पण व्याजाचा परतावा परत येऊन आलाय। त्यामुळे कसं झालंय, त्रास भरपूर व्हायला लागलाय। मग ते पैसे जोडणं आपल्याला करावं लागते ना, महिन्याला। समजा 17 तारीख आता व्याजाची आहे भरायचा आहे, पण त्या 17 तारखेला तिथे पैसे जमा करायला पाहिजे। आता आम्ही 3-3 महिन्याचं करतोय, पण आम्ही पैसे व्याज हे हप्ते भरतोय ना, पण त्यांचा व्याजाचा परतावा परत येऊन आलाय। या विस्कटलेल्या आर्थिक स्थितीतून तरुणांना बाहेर काढण्यासाठी आता राज्य सरकारकडे अधिकच्या निधीची मागणी केली जाते। बँकांनी वितरित केलेल्या कर्जाची रक्कम आणि व्याज परतावा यात मोठी तफावत असल्यानं राज्य सरकारकडून 400 कोटींची मागणी महामंडळ करत आहे। अन्यथा राज्यभरात बोंबमारो आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। परतावे परत येत नाहीत, त्याची कारणं काय मला माहीत नाही, परंतु आम्ही काही वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं की ज्या पद्धतीने अर्थपुरवठा शासनाकडनं व्हायला पाहिजे तो होत नाहीये। आम्ही मागितले 900 कोटी तो होतात 200 कोटी 300 कोटी मिळतात। एवढी चांगल्या पद्धतीने चाललेलं महामंडळ का मोडताय तुम्ही? कशासाठी अर्थपुरवठा तुम्ही थांबवताय? तुमच्या मनात असं पाप तर नाही ना की महाराष्ट्रातील मराठी माणूस मोठा व्हायचाच नाहीये आणि म्हणून हे मोडून काढायची तुमच्या डोक्यात शंका आहे का? जर तुम्ही असं केलं तर मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागेल। विकास मंडळाला किमान 700 कोटी रुपये तातडीनं द्यावेत, जेणेकरून जो मराठा समाजातला तरुण सैरावैरा झालेला आहे, एका बाजूला त्याला परतावा व्याज नाही आणि दुसऱ्या बाजूला नवीन कर्ज नाही, या गर्तेत अडकलेल्या तरुणांना कुठेतरी संधी मिळायची असेल, त्यांचा जरा जो काही शासनावरचा गैरविश्वास झाला तो कमी करायचा असेल तर तातडीनं शासनानं निधी द्यावा, अन्यथा बोंबमारो आंदोलन शासनाच्या विरुद्ध लवकरात लवकर करणार आहोत। महाराष्ट्रात एकूण 4,22,000 नोंदणीकृत अर्जदार आहेत। एकूण लाभार्थी 1,80,000 आहेत। बँकेकडून 18,222 कोटींचं कर्ज मंजूर झालंय। व्याज परताव्याची रक्कम 1,633 कोटी 51 लाख इतकी आहे। तर महामंडळाकडून सरकारकडे 400 कोटींची मागणी करण्यात आली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी राजे विक्रमसिंह घाटगे या बँकेच्या माध्यमातून 100 कोटींपेक्षा जास्त कर्ज या योजनेतून दिलंय। मात्र अलीकडे लाभार्थ्यांना त्याचा परतावा मिळत नसल्याचं त्यांनी देखील मान्य केलं। जे विक्रमसिंह घाटगे बँक ह्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे, आम्ही 100 कोटीच्या वरती कर्ज दिले, हा मुद्दा बरोबर आहे। व्याज परतावा थोडं लेट आहे ही अशी माहिती आली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा विषय सांगितलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनीच खरं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनीच बंद असलेल्या हा महामंडळाला तेव्हा निधी देऊन पुनर्जीवित केलं होतं आणि ते कटिबद्ध आहेत। नरेंद्र पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे महामंडळ चालले आणि येत्या काळामध्ये मला खात्री आहे की हे रेग्युलराइज मुख्यमंत्री महोदय करून घेतील। तर मराठा समाजातील तरुणांच्या कर्जाच्या मुद्द्यावरून आता मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला नव्या आंदोलनाचा अल्टिमेटम दिलाय। बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही। कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये। म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात। याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन
उभा राहणार आहेत त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं आजवर सरकारकडे निधीची वेळोवेळी मागणी केली, मात्र त्याकडे तितकंच दुर्लक्ष झालं. धक्कादायक म्हणजे या महामंडळाच्या माध्यमातून नवीन कर्ज देण्यास नकारघंटा लावली गेली आहे. त्यामुळे मराठा समाजातील नव्या उद्योजकांना वाऱ्यावर सोडायचं नसेल तर सरकारनं या महामंडळाला निधी देऊन हातभार लावण्याची गरज आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.